तथापि सत्यांतर झालं आणि मधल्या काळामध्ये हा जो अहवाल आहे हा अगदी आघाडीवरती होता, मंजुरीच्या स्थितीमध्ये होता. परंतु मधल्या काळात सत्यांतर झालं आणि प्रशासनानं, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा जो अहवाल आहे तो बाजूला ठेवला, कोणतंही कारण दिलं नाही. तज्ज्ञ समितीचा अहवाल बाजूला ठेवला आणि नवीनच अहवाल तयार केला. आणि या नवीन अहवालाला आम्ही प्रशासकीय यंत्रणेचा अहवाल म्हणतो. या अहवालानं तर आमचा घातच करणार आहेत. आम्ही गेल्या वर्षी आपणाला बोलावलेलं होतं, पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केलं, धरणं कार्यक्रम करायचा नोटीस दिली शासनाला. रवींद्र चव्हाण साहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की हा जो आम्ही नवीन आणलेला जो प्रस्ताव आहे तो आम्ही सध्या बाजूला ठेवतो आणि चंद्रकांत दादा पाटलांचा जो तज्ज्ञ समितीचा अहवाल तुम्ही चांगला आहे म्हणतात सगळ्या संवर्गाकरता, त्याचा अभ्यास करतो. आणि त्या संदर्भातली सूचना त्यांनी त्यावेळेसच्या म्हणजे आताच्या ज्या आमुसा आहेत पाटणकर मॅडम, त्यांना सांगितलं की यांच्या सगळ्या संघटनांशी चर्चा करा आणि योग्य ते अशा प्रकारचे नियम आपण बनवा. चर्चा झाली सर्व संघटनांची आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की सर्व हिताय अशा प्रकारचा अध्यादेश सन्माननीय पत्रकार बंधूंनो, राजपत्रित अभियंता संघटनेच्या वतीनं मी आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. आपणाला 11th आवरला आम्ही मेसेज दिला आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आम्हाला ऐकण्यासाठी आलेला आहात, त्याबद्दल मी आपले पहिल्यांदाच ऋण व्यक्त करतो. राजपत्रित अभियंता संघटना ही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा ह्या 2 महत्त्वाच्या विभागातील, तसेच बाकीचेही जे आणखीन लहान विभाग आहेत, विद्युत विभाग आहे, ऊर्जा विभाग आहे, जलसंधारण विभाग आहे WCD, या विभागामध्ये कार्यरत असलेल्या ग्रॅज्युएट्स पदवीधर अभियंते ज्यांचं पदनाम डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 2 आणि उपविभागीय अभियंता असं आहे, अशा या संघटनेचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. ही संघटना राजमान्यता प्राप्त आहे. राज्य शासनामध्ये सुमारे 270 संघटना राजमान्यता प्राप्त आहेत. त्या संघटनेपैकी आमची ही संघटना आहे आणि या संघटनेच्या वतीनं आम्ही महत्त्वाचा विषय आपल्यासमोर हा मांडणार आहोत की अभियंत्यांच्या सेवेचे जे नियम आहेत, प्रत्येक सेवेचे पदोन्नतीचे आणि भरतीचे नियम असतात, याची आपल्याला कल्पना आहे. PWDचे आणि WRDचे जे नियम आहेत ते 19/12/70 ते 54 वर्षाचे जुनाट आहेत. आणि ह्या नियमामुळं आमचे जे संवर्ग आहेत, ग्रॅज्युएट जे इंजिनियर्स आहेत, त्यांच्या पदोन्नतीमध्ये आणि सेवा स्थितीमध्ये दुर्गती निर्माण झालेली आहे. पदोन्नत्या वेळेवर होत नाही. आज माझ्या बाजूला बसलेले आहेत आमच्या संघटनेचे विभागीय अध्यक्ष आहेत राजपत्रित अभियंता संघटनेचे. यांची पदोन्नती 28 वर्षाच्या नंतर झाली. साहेबांची 29 वर्षाच्या नंतर, अशोक ससाणे साहेबांची पहिली पदोन्नती. दुसरी पदोन्नती तर आम्हाला मिळतच नाही. शासन सेवेमध्ये किमान 3 पदोन्नत्या मिळायला पाहिजेत, परंतु आम्हाला पहिल्याच पदोन्नतीवरती आमची बोलवण केली जाते. आणि आता तर अशा प्रकारचे नियम सरकारने येऊ घातलेले आहेत की त्यामुळं आमच्या पदोन्नत्याच होतील का नाही अशी आमच्या मनामध्ये शंका आहे. 19/12/70 चे 54 वर्षाचे जुनाट नियम आहेत ते बदलावेत अशी आमची मागणी आहे. आणि ही मागणी करत असताना आम्ही हे सातत्याने, ही संघटना 69 मध्ये स्थापन झाली, 1969 मध्ये. त्यावेळेसपासून आम्ही हे प्रयत्न करत आहोत. वसंतदादा मुख्यमंत्री असताना बडव्याळ समिती स्थापन केली. त्या समितीनं आमचं जे म्हणणं आहे ते त्यांनी मान्य केलेलं आहे. पदवीधर अभियंता त्यावेळेस वर्ग 3 मध्ये होता, त्याचं पदनाम, आणि डिप्लोमा होल्डर्स अभियंत्यांचं पदनाम एकच होतं, ज्युनियर इंजिनियर. ते 1980च्या कमिटीनं बदललं आणि अंतोले साहेब मुख्यमंत्री असताना वसंतदादांनी निर्णय घेतला. अंतोले साहेब मुख्यमंत्री असताना आमचं पदनाम वेगळं केलं गेलं, सहाय्यक अभियंता वर्ग 2चा दर्जा देण्यात आला. डेप्युटी इंजिनियर्सना वर्ग 1चा दर्जा देण्यात आला. आम्ही अगोदर वर्ग 2 मध्ये होतो.
आम्हाला प्रतिष्ठा मिळाली. ही प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचं काम सध्याच्या प्रशासकीय यंत्रणेकडनं PWDच्या होत आहे. हे मला प्रामुख्यानं आपल्या नजरेत आणून द्यायचं आहे. आमची जी मागणी आहे ती अशी आहे की आमच्या पदोन्नतीचं जे पद आहे त्या पदाची संख्या वाढवावी. सध्या जी संख्या आहे ती अत्यंत आमच्यासाठी तुटपुंजी आहे. आणि त्यासाठी डिपार्टमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे की पदोन्नतीने येणारी मंडळी आणि सरळ सेवेने येणारी मंडळी अशा दोन प्रकारे प्रत्येक स्तरावरती भरती केली जाते. ते पद भरले जातात. 100 पदं असतील तर 50 पदं पदोन्नतीने भरले जातात आणि 50 पदं जे आहेत ते सरळ सेवा भरतीने भरले जातात. आमचं म्हणणं असं शासनाच्या ज्या नियमावली आहेत GEDच्या सापर्वीची नियमावली आहे. सापर्वी असं म्हणते की एकाड एक पदावरती पदं जे आहेत ते 100% पदोन्नतीनं भरले पाहिजेत. पहिलं पद डायरेक्ट रिक्रुटमेंटनं भरा, 50% डायरेक्ट रिक्रुटमेंट, 50% पदोन्नती. त्याच्यावरचं पद जे आहे ते 100% पदोन्नतीनं भरलं पाहिजे. त्याच्यावरचं पद जे आहे ते 50% डायरेक्ट रिक्रुटमेंट, 50% सरळ सेवा भरती आणि त्याच्यावरचं जे पद आहे ते 100% पदोन्नतीनं भरायला पाहिजे. आमच्याकडे काय होतं आहे की असिस्टंट इंजिनियर हे पहिलं पद डायरेक्ट रिक्रुटमेंटनं भरलं जातं. त्याच्यावरचं पद उपविभागीय स्तरावरलं तेही डायरेक्ट रिक्रुटमेंट भरलं जातं आहे. त्याच्यावरचं एक्झिक्युटिव्हचं पद तेही डायरेक्ट रिक्रुटमेंट भरलं जातं आहे. आणि त्यामुळं आमच्या दोन्ही पदावरती असिस्टंट इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर ह्या दोन्ही पदावरती स्टॅग्नेशन येतं. हे स्टॅग्नेशन दूर करण्यासाठी आमचं म्हणणं असं आहे की सबडिव्हिजन लेवलवरलं जे मधलं जे पद आहे असिस्टंट इंजिनियर तिथली जी सरळ सेवा भरती आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, ते आपण बंद करा आणि ते कोटा आम्हाला द्या. तर मी आपणाला 4 समित्यांचे नावं सांगणार आहे. बडब्याळ समिती होती, बडब्याळ सेक्रेटरी होते GED पर्सोनेल AN बडब्याळ. त्यांनी 1980मध्ये हेच सांगितलं. आम्ही जे म्हणत आहोत की त्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सबडिव्हिजन लेवलवरली सरळ भरती बंद करा आणि तो कोटा ग्रॅज्युएटला पदोन्नतीनं द्या. ही झाली एक कमिटी. दुसरी कमिटी 1995मध्ये सुखतनकर कमिटी होती वेतनाच्या संदर्भातली. त्यांनी त्या वेतनाच्या त्यांच्या कार्याच्या बाहेर जाऊन, टर्म्स आणि कंडिशन्सच्या बाहेर जाऊन असं लिहिलेलं आहे की लगतच्या वेतन श्रेणी संवर्गामध्ये लगतचा संवर्ग म्हणजे आमचं पद आणि आमच्या वरचं पद आणि त्याच्यावरचं पद हे लगतचे पद आहेत. लगतच्या पदामध्ये PWDमध्ये टर्म्स आणि कंडिशन्सच्या बाहेर जाऊन PWD आणि WRDला सूचना आहे. गव्हर्नमेंटनं तेही मान्य केलं नाही. मध्यंतरी 2010ला बक्षी समिती आली, गव्हर्नमेंटनं तेही मान्य केलं नाही. आणि 1920मध्ये चंद्रकांत दादा पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी डिपार्टमेंटमध्ये ज्यांचा 35 वर्षाचा अनुभव आहे अशा अभियंत्यांचे उच्चस्तरीय आणि वरिष्ठ अभियंत्यांची समिती स्थापन केली. त्या समितीचं नाव ते आहे तज्ज्ञ समिती. त्याचे अध्यक्ष जे होते ते आमच्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरीज होते, CP जोशी आणि सगणे. पण त्या समितीचं नाव होतं तज्ज्ञ समिती. ह्या तज्ज्ञ समितीनं सगळ्या संघटनांशी चर्चा करून, आमच्याकडे 4 संघटना आहेत, जसे संवर्ग तसे